कसे आहात सगळे मंडळी? हाय, वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलला. हा माझा एक तिसरा व्हिडिओ असेल आणि असंच मनात आज एक असा थॉट आला की जसं आता हे नवीन वर्ष, सगळ्यात पहिलं तर सॉरी तुम्हाला, व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. आणि कसं केलं तुमचं सगळ्यांचं वर्ष. सो मी असंच विचार करत होती आणि विचार करता करता काय करावं, कसं घालवावं हे पुढील वर्ष. बाय द वे, मी बसल्या बसल्या चिरती आहे तोंडली. सो गृहिणी प्लस सगळं काही. तर असंच मी विचार केला की काय झालं काय ह्या पास्ट 2025मध्ये. आपल्याला प्रत्येकाला खूपशे रिग्रेट्स असतात. वी हॅव टन्स अँड टन्स ऑफ इमोशन्स अपहेल्ड, टन्स अँड टन्स ऑफ आपले गोष्टी ज्या आपण नाही पूर्ण करू शकलो किंवा ज्या आपण कधीतरी आधी पूर्ण करू शकायला हव्या होत्या तुम्ही दिलेल्या टाईम कन्स्ट्रेंटमध्ये तुमच्या स्वतःसाठी, पण ते नाही होऊ शकलं. मग मी याचाच खूप विचार केला की काय करावं, काय नाही करावं, कसं करावं, पुढचं प्लॅनिंग काय करावे. माझ्या कंडिशनमध्ये मी US मध्ये आहे, सो खूपशा सिच्युएशन्स खूप अशा डिफिकल्ट वगैरे असतात. कळत नाही तुम्हाला नेमकं कुठल्या मार्गावर जावं, कसं करावं. मग मी असा विचार केला अरे बाय द वे मी एक आर्टिस्टसुद्धा आहे. सो मी पेंटिंग्स करते, सिप अँड पेंट पार्टीज ऑर्गनाईज करते आणि जमेल तसं ऑर्डर झाल्या तर त्या पण पूर्ण करते. So that is my art, that is my hobby, and that which makes me really like, okay, I am here and people are paying for my art. So they are not just paying for my art, they are paying for my will, my intention to make things happen and the way I want. And हे खरंच मला खूप खूप आनंद देतं. सो मी अशा विचारामध्ये आली की 2025मध्ये आपण काय केलं ते बघू तर या, की आपण कुठल्या कुठल्या पेंटिंग्स विकल्या, आपण काय काय केलं. तर जर मी फ्लॅशबॅक मेमरीमध्ये गेली तेव्हा मला माझ्याच फोटोजमध्ये गेली मी आणि मला कळालं की मी जवळजवळ 10-15 पेंटिंग्स, 2 सिप अँड पेंट पार्टीज, काहीचे हँडमेड बुकमार्क्स, मॅग्नेट्स, फ्ली मार्केट जॉईन केला, 2 कॅफेजमध्ये ऑर्गनाईज केलं सिप अँड पेंट पार्टी. फर्स्ट तर माझ्या कम्युनिटी हॉलमध्येच होता. सेकंड सिप अँड पेंट पार्टीसाठी मला स्वतःहून जाऊन त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं, त्यांना बोलावं लागलं की मी तुमच्या रेस्टॉरंटमध्ये, तुमच्या पिझ्झा हाऊसमध्ये मी पार्टी घेऊ शकते का. आणि त्यांनी हो म्हटलं आणि तो माझा फर्स्ट एवर प्रोफेशनल एक्सपिरियन्स होता. सो मी ते अचीव केलं. मी सुरुवात अशी इथून झाली होती की मी आमच्या कम्युनिटीमध्ये फ्ली मार्केट वगैरे इथे अशा होत असतात कम्युनिटीमध्ये US मध्ये. त्याला असं म्हणतात की असं नॉर्मल $5-10 असं वगैरे तुम्ही विकू शकतात, काइंड ऑफ असं होतं ते मार्केट. लाईक अ ट्रेड मार्केट काइंड ऑफ असं इथे असतं. सो मी तिथे असंच वॉक करत असताना एक अमेरिकन कपल मला भेटलं आणि ते म्हणे की तू पार्टिसिपेट करते आहेस का, तू ते लावते आहे का मार्केट, तुझं काही पण. सो जनरली इथे लोक काय करतात ना, आपले कपडे असतील किंवा अनयूज शूज असतील, काही काही नवीन गोष्टी असतील, सम ज्वेलरी. सो वॉट दे ऑल डू इज ते सेटअप करतात त्यांचा एक स्टॉल आणि इट इज ओपन फॉर पीपल टू कम आणि यू कॅन बाय एनिथिंग. सो मोस्टली ह्या मार्केट्सचं एक रेंज जो असतो दॅट इज फ्रॉम लाईक पीपल ट्राय टू पे नॉट मोर दॅन $10 मॅक्स. आणि माझ्या कम्युनिटीमध्ये आहे वेर आय हार्डली नो एनीबडी बिकॉज ऑफ ऑल अमेरिकन्स, चायनीज, जॅपनीज, एव्हरीबडी इज हिअर. सो त्यांनी म्हटलं ठीक आहे मी पण करते म्हणून. आणि माझ्याकडे तोपर्यंत फिजिकली अवेलेबल पेंटिंग फक्त एकच होती आणि माझ्याकडे उरली होती 4 दिवस. आणि 4 दिवसानंतर होता माझा तो एक्झिबिशनचा दिवस. एक्झिबिशन म्हणजे नॉर्मल जे आपलं मार्केट असतं ते इथे तसं. आणि मग आता मी विचार केला की ह्या एक्झिबिशनचं किंवा ह्या मार्केटमध्ये एक पेंटिंग घेऊन तर मी कसं करणार. पण मला लोकं बोललीत काही हरकत नाही, तू तुझे एक पेंटिंग ठेव टेबलवर आणि त्यांना सांग की मी असं असं ऑर्डर घेते, मी करून द्यायला तुम्हाला तयार आहे, पर्सनलाइज्ड वगैरे. मग तिथून मला कळालं की ओके, मला तर ते माझं तर काही मन मानत नव्हतं की फक्त एक पेंटिंग मी कशी ठेवू ना आणि म्हणू लोकांना की हां माझ्यावर तुम्ही ट्रस्ट करा आणि मी करेल. सो मी एकदम आपलं सगळं एनर्जीज वापस आणून मी 4-5 पेंटिंग्स अशा तयार केल्या 4 दिवसामध्ये. आणि नवीन आर्ट फॉर्म्स ट्राय केले जे मी कधी केले नव्हते.
पण ते म्हणतात ना जस्ट फोकस आणि डेडिकेशन तुम्हाला द्यावं लागतं आणि इट इज डन. सो देन आय गॉट तिथे मी गेली एक्झिबिशनमध्ये. सो जवळजवळ आम्हाला 8 वाजता वगैरे सांगितलं होतं त्या मार्केटमध्ये, 8 वाजता तुम्ही या, आमचंच कम्युनिटीमध्ये होतं आणि तुमचे सेटअप लावा. जेमतेम 5 फक्त स्टॉल्स होते. कम्युनिटीमध्ये आमच्या 200 फ्लॅट्स आहेत, पण त्यातल्या फक्त 5 लोकांनी, ते पण ऑफिसवाल्यांनीच दोघींनी आपला स्टॉल लावला आणि आम्ही तिघं असे जे सिव्हिल म्हणजे आम्ही जे राहतो सोसायटीमध्ये त्यांनी. तर लावला त्यांनी आणि सगळ्यांनी. मी विचार केला 8 वाजले, 8:15 वाजले, आता लोक कसे कपडे, ज्वेलरी, शूज ह्या सगळ्यामध्ये त्यांना स्वस्तमध्ये $2, $5, $10ला असं विकणारे होते. म्हटलं माझ्याकडे कोण येणार आहे म्हणून. सो 9:30 वगैरे झाले होते आणि मी म्हटलं चल ठीक आहे यार, मी आता पॅकअप करते मी जाते. कारण मला सगळे बोलले होते की तुम्ही डोंट एक्सपेक्ट टू मच फ्रॉम दिस काइंड ऑफ मार्केट्स. ते फक्त असे नॉर्मलच असं असतात की लोक आपल्या घरातले ज्या वस्तू नको आहेत त्या काढतात म्हणून. आणि एक माणूस आला, तो मिलिटरीमधला होता. तो आला आणि पुढच्या स्टॉलवर गेला. मला वाटलं मिलिटरीला माणूस आहे, माणूस आणि पेंटिंग वगैरे का विकत घेणार. पण तो रिटर्न आला इकडे आणि तो म्हणे ओ हा मला पेंटिंग आवडतात, गिव्ह मी ऑल. मी एकदम थक्क झाली, गिव्ह मी ऑल. सो आय मेड 5 पेंटिंग्स आणि त्याने त्या 5ही पेंटिंग्स विकत घेतल्या आणि मला बोलला की कितीला. मला कळेच ना की मला वाटलं एक पण माझी विकल्या जाणार नाही आणि माझ्या 5ही विकल्या गेल्या. एकाच माणसाने सगळं घेतलं. आय वॉज लाईक रिअली इज दिस फॉर रिअल. बट या इट वॉज. आणि मी वेडी म्हणावी का काय मला माहिती नाही, पण माझी किंमत निघालीच नाही तोंडून किती म्हणून. काहीतरी पुटपुटले मी आणि माझ्या पेंटिंग्सला जेवढ्याला मी आता विकली असती त्याच्यामध्ये मी त्याच्या 70% लेसनीच विकली आहे ती. बट दॅट इज वॉट माय फर्स्ट एक्सपिरियन्स की ठीक आहे ॲटलीस्ट मला एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे की ठीक आहे मी केलं, मी तिथे थांबली, मी ती एन्झायटी फील केली, मी ते प्रेशर फील केलं, मी ती होप फील केली, मी फोकसनी काम केलं. सो ज्या पण गोष्टी आपल्याला रोखून ठेवतात त्या मी सगळ्या गोष्टी केल्या आणि मी ट्राय केलं की ओके नो आय हॅव टू डू इट अँड आय विल डू इट. सो मला असं वाटलं की यार ओके. सो तिथून माझा हा सुरू झाला की ओके नाही आता आपल्याला करायचं आहे म्हणून पुढे. मग असं करता करता 2-3 लोकांशी भेटून वगैरे मग त्यांना पेंटिंग्स दिल्या आणि अशी सुरुवात झाली. मग मी विचार केला की ओके आता सिप अँड पेंट करू, लोकांना एक थेराप्युटिक एक्सपिरियन्स देऊ. नॉट एव्हरीबडी लव्स टू पेंट राईट, नॉट एव्हरीबडी इज अन आर्टिस्ट अँड नॉट एव्हरीबडी वॉन्ट्स टू पुट सो मच फोकस ऑन इट. बट आर्ट ही अशी गोष्ट आहे की दे वॉन्ट इट फॉर रिलॅक्सेशन, दे वॉन्ट इट फॉर just to pass their time in a creative way, so they feel a little calm and peaceful and all. So then I thought, okay, let's organize sip and paint parties. Now coming to my sip and paint party experience. My first experience was, let me try in my community hall because I didn't have any things planned there की आता मी कुठे करणार, बिकॉज ही माझी पहिली वेळ होती की मी काय करणार. म्हटलं ठीक आहे आपल्या कम्युनिटी हॉलमध्येच करूया आणि कम्युनिटीच्या लोकांमध्येच करूया. कारण जेमते माझे 2-3 फ्रेंड्स होते जे डेफिनेटली आलेच असते आणि जे येणारच होते, पण त्या व्यतिरिक्त पण मी कोणाला करणार. सो मग आले फ्रेंड्स माझे आणि मी 200 फ्लॅट्समध्ये जाऊन जाऊन पॅम्पलेट्स त्यांच्या डोअरमध्ये टाकले ऑल बाय मायसेल्फ की चला ठीक आहे आपण बघू. मग थोडे प्रिंट आऊट केले, इकडे लावले तिकडे लावले आणि असं करता करता माझ्याकडे 6 लोक आले जे आय डोंट नो आणि प्लस 4 माझे फ्रेंड्स होते. सो माझ्यासाठी होतं 4 माझे फ्रेंड्स आहे, बट 6 अननोन लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सो मला ते खूप इम्पॉर्टंट होतं. माझ्या फर्स्ट सिप अँड पेंटमध्ये त्यांना मी माहीत नाही, मी इंडियन, दे डोंट नो एनिथिंग, त्यांनी का माझ्यावर विश्वास ठेवावा, बट त्यांनी ठेवला, ते आले. सो माझी फर्स्ट सिप अँड पेंट झाली. मग सेकंड मी एका रेस्टॉरंटमध्ये केली. त्याचा पण एक्सपिरियन्स असा होता की जवळजवळ 1 आठवडा बाकी होता सिप अँड पेंटला, पण माझ्याकडे एक पण रजिस्ट्रेशन नव्हतं आणि मी खूप नर्वस होती की त्या रेस्टॉरंटवाल्यांशी बोलली आहे, मी एक स्मॉल आर्टिस्ट आहे, कसं होणार सगळ्या गोष्टी वर्कआउट. पण मी म्हटलं ठीक आहे, त्या एक तोपर्यंत मला रजिस्ट्रेशन आलेलं नंतर. मग म्हटलं मी तो एक जो व्यक्ती आहे त्या एका व्यक्तीला मी इतकं देईल की मी जितकं 100 व्यक्तींना देईल. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 100 अटेंडीज आले असते तर मी त्यांच्यासाठी जितकं सगळं केलं असतं तितकं मी त्या एका व्यक्तीसाठी करेल. कारण त्या एका व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवला. तो एक व्यक्ती आला तर तो माझ्यासाठी अनमोल आहे, तो माझ्यासाठी 100 काय हजाराच्या ह्यानी आहे. सो मी म्हटलं मी करायचं नाही. मग आले गणपती आले आणि मी माझ्या फ्रेंडकडे गेली होती.
आणि फोन दुसरा मी घरी ठेवला होता. बघते काय तर एकाचा मेसेज आला की आम्हाला 5 लोकांसाठी रजिस्ट्रेशन पाहिजे. असं करता करता माझ्याकडे 13 लोकं जमलीत आणि माझी सेकंड सिप अँड पेन पण झाली पार्टी. मग म्हटलं आता नेक्स्ट काय. लगेच कसं ना सिप अँड पेन करणार, कारण मी राहते खूप छोटंसं टाऊन आहे. मग मी असंच फेसबुकवर रिसर्च केलं आणि मला एक फेअर मार्केट दिसलं. मग फेअर मार्केटमध्ये रजिस्टर केलं मी. तरी म्हणे सॉरी, आमच्याकडे आता वेंडर्सची जागा नाही उरलेली आहे. मी खूप डिसअपॉइंट झाली की अरे यार का नाही झालं म्हणून, वाय इट डिडंट हॅपन. बट मी तिला 1-2 वेळा विचारलं, ती म्हणे नाही काही नाही झालं. मी म्हटलं ठीक आहे आता देवावर सोडू, जे होईल ते होईल. आणि एक दिवशी तिचा फोन आला मला आणि मेसेज आला की जागा आहे आणि मी तुझं नाव टाकलं आहे त्याच्यामध्ये. जेव्हा की तिने सांगितलं की माझ्या आधी ऑलरेडी 5 लोकं आहेत त्या लिस्टमध्ये की ज्यांना प्रेफरन्स आधी मिळेल, बट आय गॉट द लकीएस्ट आणि आय गॉट द प्रेफरन्स. मग मी म्हटलं आता मला बियॉन्ड थोडं सेट करायचं आहे की आता ज्या पेंटिंग्ज आहेत तर पेंटिंग्ज मी कशा करणार. पेंटिंग्स नॉट एव्हरीबडी बाईज, पण अशा फेअर मार्केटमध्ये ना लोकांना पटकन काहीतरी हवं असं पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांना खूप पैसे नाही घालावे लागणार आणि त्यांना आवडेल पण. सो मी काही हँडमेड फ्रिज मॅग्नेट्स बनवले, काही मी बुक मार्क्स वगैरे बनवले, काही पेंटिंग्स बनवले आणि किड्ससाठी स्पेशली सिरॅमिकचे टॉईज बनवले विथ अ किट, म्हणजे त्याच्यामध्ये मी ब्रश कलर्स असं प्रोव्हाइड केला. सो हे माझं हा इव्हेंट झाला. आणि मी मध्ये माझे काही पेंटिंग विकल्या जात होते, काही असं चालू होतं. नंतर नोव्हेंबर-डिसेंबर माझा कंप्लीट ब्रेक होता, कारण मला डेट्स मिळत नव्हत्या कुठे आणि लोकं इथे जनरली थँक्सगिव्हिंग, मग ब्लॅक फ्रायडे, मग क्रिसमस आणि न्यू इयरच्या मूडमध्ये असतात. सो मी पण स्वतःला ब्रेक दिला. मग ह्या 2 महिन्यांचं एक्झॉशन नव्हतं, बट थोडं बघत होती काय. बट नाव दॅट आय फील की मी 2025मध्ये फ्रॉम मे टू ऑक्टोबर, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, लाईक मी 5-6 महिन्यांमध्ये बऱ्यापैकी अचीव केला आहे एका अननोन देशामध्ये, एका अननोन सिटीमध्ये वेअर पीपल नो मी नथिंग अँड आय जस्ट हॅव 130 फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम विच आर मोस्टली इंडियन्स, लाईक 99.9% इंडियन्स आहेत आणि हार्डली 1-2 इथे अमेरिकन्स असतील, बट दे ऑल ट्रस्टेड मी अँड दे केम. सो दिस इज माय टेक दॅट जस्ट डू इट. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला मग कसं रिझल्ट्स यायचे काय यायचे हे तुमच्या हातात नाही आहे, हे सगळं त्या देवाच्या हातामध्ये आहे. तर जसं होईल काय तुमचं 100% द्या. म्हणजे तुम्ही मनाला विचारून बघा की मी खरंच दिलं आहे का म्हणून 100%. जर तुमचं मन सांगते येस तर तुम्ही दिलं आहे, आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे होतं तर नेक्स्ट टाईमसाठी ते लक्षात ठेवा. सो या वर्षासाठी माझ्याकडे फक्त आणि फक्त खूप खूप ग्रॅटिट्यूड आणि थँक्यू आहे देवाला. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माझी एक छोटीशी रॉ जर्नी मी तुमच्याशी शेअर केली आहे आणि हे तुमचं मोटिवेशन आहे की जस्ट डू इट. बाय.